घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराचं सोन लेक सौख्याचं क्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हरवमान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान. हे ऐका ना, हे कोणी लिहिलं असेल? कार्तिकनेच लिहिलं असणार. हो ना, म्हणजे अजून कोणाची हिम्मत कीर्तनेंच्या मुलीबद्दल असं लिहायची? या कार्तिकचा ना मला खूप त्रास होतो. होतोय ना त्रास? तू ना खरं तर तो समोर आल्या आल्या त्याला हाकलून दिलं पाहिजेस. म्हणजे हे बघ गायत्री, आता सगळ्या कॉलेजला माहिती झालंय की कार्तिक तुझ्यावर प्रेम करतो. आणि जर तू आत्ताच काळजी घेतली नाहीस तर हे सगळं पसरायला वेळ लागणार नाही. एक्झॅक्टली. पण अगं आता आपल्या हातात काय राहिलंय? गायत्री, खूप काही राहिलंय ग. म्हणजे अगं म्हणजे हे जे काही आहे ना ते आम्हीच लिहिलंय. हळू, एक मिनिट फक्त. हे बघ, फक्त तुला जाणीव करून द्यायला की जर तू कार्तिकला आत्ताच तुझ्या आयुष्यातून बाहेर काढलं नाहीस तर हे असे प्रॉब्लेम्स रोज फेस करावे लागतील. एक्झॅक्टली. आणि अगं आता तो तुला डायरेक्ट येऊन भेटतोय, बोलतोय तुझ्याशी. आणि रिहर्सलला तर बाबा समोर असताना तुझ्याकडे एकटक बघत बसतो. कळतंय का तुला उद्या जाऊन तो काय करू शकतो? तुम्ही बोलताय ते पटतंय मला. गुड. मला काहीतरी केलंच पाहिजे. येस. आता जर परत तो माझ्याशी बोलायला आला ना तर मी समजावणार आहे त्याला. हो, समजावणार आहे? समजा. ठीक आहे. पियू, पुसून टाका ते. उगीच कोणीतरी बघायचं आणि कॉलेजभर अफवा उठायच्या. अगं पण तसंही आपल्याशिवाय ते येतं कोण? पुसला तरी. ए बावळट, डोळ्यातलं पाणी संपलं असेल तर उठा. कॅन्टीन मध्ये जाऊन कॉफी घेऊयात. तुम्ही बघितलं का? कोणाला? कीर्तनेला. कीर्तनेला? कुठे कुठे? अहो गायत्री कीर्तने. किती घाबरलो होतो मी. सगळी फुकट गेली ना. खाता कशाला? जाहिराती नाही बघत का? तंबाखूमुळे कर्करोग होतो. हळूहळू सोडतोय ना साहेब. लावताना हळूहळू लावली होती? नाही, एकदम भस्कन लागली. मग सोडताना एकदम भस्कन सोडून द्यायची. होय साहेब. त्याला निघा. हो. हे अशा जाहिरातींचा ब्रँड एम्बॅसिडर यांना कीर्तनेलाच बनवलं पाहिजे. निदान त्याला घाबरून सगळं शहर तरी व्यसनमुक्त होईल. गायत्री कुठे आहे? गायत्री इकडे. गायत्रीला बघितलंस का? कोण गायत्री? गायत्री नाही माहिती? हा, नाही. खरंच नाही माहिती? नाही, खरंच नाही माहिती. काय करत काय असतो रे मग कॉलेजमध्ये? एक काम कर, उद्या मुंबईतल्या सगळ्या गायत्रींचा अभ्यास कर, लिस्ट बनव आणि मला दे. कळलं? चल निघ. सर मी तर फ्रेशर आहे अजून. आताशी फर्स्ट इयरच्या मुलींची लिस्ट बनवली आहे. मग सेकंड इयर, मग थर्ड इयर. खूप वेळ जाईल त्यामध्ये. वा, खूप अभ्यास कर आणि मोठा हो. कळलं? आणि लवकर बनव लिस्ट आणि मेसेज करून मलाही पाठव. काय? सर माझ्याकडे मोबाईल नाहीये. मी बाबांच्या मोबाईलने करू चालेल? अरे जा, अवघड आहे पोराचं. गायत्री, बस 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 बस.
ए छोटू एक कोल्ड्रिंक घे. मला नाही. 2 घे. थँक्यू. हाय हॅन्सम, हाव आर यू? नॉट फाईन बेबो. बाय बाय. कार्तिकची कीर्ती सगळ्यांच्या वरती असं नाही आज. डोंटा कार्तिकची कीर्ती आज झाकोळली. ग्रहण लागलाय तिला आणि जोपर्यंत कोणी गायत्री मंत्र म्हणत नाही ना तोपर्यंत हे ग्रहण सुटणार नाही. गायत्री मंत्र? ओ शुश, सॉरी, ते मंत्र म्हणायची मात्र कोणाचीच हिंमत नाही बरं का. का? का म्हणजे काय, कारण का दुर्वास नावाच्या ऋषीकडे त्याचं पेटंट आहे. थँक्यू. थँक्यू. चल. Oh my God, this guy is horrible. Shush. तुला काही हवंय का गायत्री? हा चहा चालेल. आणि खायला? नाही नको. ओके चल ग. आलो आम्ही. भैया 3 चाय देना. मैत्री काय? ते ओ माय गॉड, शपथ डेअरिंग मग त्याची. काय म्हणजे काय बोलत असतील ग? काही कळत नाहीये. ए प्रपोज केलं की काय? बहुधा प्रपोजच केलेलं दिसतंय. कारण गायत्री बघ ना कशी घाबरली आहे. हो ग. कुठे बोलवलंय? लायब्ररीच्या मागे कधी? डान्स रिहर्सल नंतर. पण रात्री तिथे कोणीच नसतं. ए कार्टून म्हणूनच तर तिथे बोलावलंय ना. हा नीट जा बरं, कोणाचा काही भरोसा नसतो. ए हो, हे मात्र खरं आहे. हा म्हणजे आम्ही दोघी आलो असतो तुझ्या बरोबर, पण बरं नाही ना दिसत. काय चाललंय तुमचं? मी नाही जाणार आहे. काय? नाही जाणार आहे त्याला भेटायला. अगं कसली येडपट आहेस तू. गायत्री, उलट भेट त्याला जाऊन. मी एकटी कशी जाऊ भेटायला? हे बघ गायत्री, जा आणि प्रेमात पड त्याच्या, असं तुला आम्ही नाही सांगत. अगं तुला त्याच्याशी बोलायची संधी मिळतेय तर तू जा आणि लवकरात लवकर हा विषय संपून टाक. आणि काय बोलू? आता हे आम्हीच सांगायचं का? PUR समजावीला. एक मिनिट. हा हे बघ, त्याला भेटायचं आणि सरळ सांगायचं की मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, त्यामुळे माझ्या नादी लागू नकोस. चालता हो, गेट लॉस्ट. सिम्पल. एक्झॅक्टली. एवढ्यानी जाईल तो? नाहीच गेला ना तर बाबांच्या नावाचा दम दाखवायचा त्याला. गुड. अगं तुम्हाला असं वाटतं का की इतक्याने तो माझा पिच्छा सोडेल? हे बघ गायत्री, तू जर त्याला विरोध केला नाहीस ना तर तो अजून जवळ येईल आणि मग हा सगळा प्रकार तुझ्या बाबांना कळेल. तेव्हा काय सांगशील तू की मागचे कित्येक दिवस तू त्यांच्याशी खोटं बोलत होतीस? बरोबर आहे यार. गायत्री, त्याला असं वाटतंय की तुलाही तो आवडतो आणि त्या दिवशी तू त्याची बाजू घेतली होतीस ना, त्यानंतर तर तो हवेत गेलाय ग. मला कळत नाहीये मी काय करू ते. अगं तेच सांगतोय, जा बोल त्याच्याशी. तुला जे वाटतंय ना ते सांग आणि समजा नाहीच ऐकलं तर डोळ्यात पाणी आणून समजावून सांग की तू माझ्या आड असाच आलास तर या सगळ्या गोष्टीचा मला खूप त्रास सहन करावा लागेल. हे बघ गायत्री, आम्हाला कळतंय की आम्ही जे बोलतोय ते तितकं सोपं नाहीये तुझ्यासाठी, पण अगं हाच तुझ्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. कळतंय का तुला? बघ, विचार कर.
काय झालं? हं? सर आज बाबा येणार नाहीयेत. कीर्तन येणार नाहीयेत. ओ माय गॉड. कळलं का? तुम्ही ऐकलं का? आज कीर्तन येणार नाहीत. आज कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लिहा, आज कॉलेजला सुट्टी. ओरडण्यासारखं काय आहे का ह्याच्यात? आनंद होण्यासारखं काही नाहीये ह्याच्यात. का ग, काय झालं? त्यांना ताप आलाय का? सर खरं सांगा, तुम्हाला आनंद झालाय ना? खरंच झालंय. सॉरी पण झालंय. मला तूच सांग ना, का नाही होणार? आज पहिल्यांदा माझ्या कानावर खानजोडे शब्द नाही पडणार आहे. शुश पडला, मीच बोललो. एनिवे आजचा दिवस स्वातंत्र्याचा आहे, मौज मस्तीचा आहे आणि जल्लोष करायचा आहे. क्लॅप 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 क्लॅप. गायत्री, इतकी सुपर्ब न्यूज दिल्याबद्दल ना मी तुला सेंटरला नाचवणार आहे. कम्या. स्टँड. मैत्री, एक काम करशील, तू इथे राहा आणि तू इथे राहा. आणि कसं करा माहितीये, तू या दोघींच्या मध्ये राहा बरोबर. ऑलराईट? हा चला रिहर्सल करूया आपण. ट्रॉफी जिंकूया. 1 2 and 3. म्युझिक. I'm so happy. Calm down. अस्सलामे इश्कुम यारा, अस्सलामे इश्कुम. काय झालं गायत्री? बेबी, गेले 3 दिवस इतकं छान नाचतेस तू, आज काय झालं तुला? हा, काही नाही. आय एम सॉरी सर. We gonna do it again properly this time? येस सर. Sure? Yeah. Very good. That's like my call. Come on, positions, quickly. Go back. Okay, music. What are you doing, Gayatri? I'm really sorry, sir. No. You're disturbing the whole group. Listen. Do it properly, otherwise leave the rehearsals. No, sir. I'm sorry, sir. You want to go home? No. You want to stay? Yeah. And this is my last warning, okay? Yeah. Music. अस्सलामे इश्कुम यारा, अस्सलामे इश्कुम, अस्सलामे इश्कुम यारा. तू पुढे ये. गायत्री, मागे नाच. Go back, everyone. Positions. नीट करणार आहेत सगळे का पॅकअप करायचंय? म्युझिक. अस्सलामे इश्कुम यारा, अस्सलामे इश्कुम, अस्सलामे इश्कुम यारा, अस्सलामे इश्कुम, अस्सलामे इश्कुम. गायत्री. Yes, sir. See, you are a very good dancer. In fact, you are my favorite dancer. म्हणूनच मी आलो होतो ना घरपर्यंत, वडिलांना कन्व्हिन्स करायला वगैरे. असं कोणी जातं का दुसऱ्याच्या घरी विनाकारण? नाही ना. मी आलो होतो की नाही कारण माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि तुझ्या वडिलांच्याही तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत.
ज्या तुला पूर्ण करायच्याच आहेत. Isn't it? You getting me? So listen to me very carefully. हे जे काय तू एक्स्ट्रा बॅगेज घेऊन फिरतेस ना, बाबांचं, संस्कारांचं, समाजाचं, थ्रो इट अवे. इट्स ऑफ नो यूज. ऍटलीस्ट इकडे येताना ते बाहेर फेकून यायचं. इथे आल्यानंतर यू शुड ओनली अँड ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन युअर डान्स, ऑन युअर आर्ट. So am I going to see the best dancer Gayatri from tomorrow onwards? Shush. काय झालं होतं आज तुला? हा म्हणजे खरं तर तू चांगली नसतेस ग. म्हणजे हो, मीही तेच म्हणते, किती ग्रेसफुली नाचतेस तू. अगं म्हणून तर किमो सरांनी तिच्या बाबांना भेटायची रिस्क घेतली होती ना. आणि ते सक्सेसफुली झाले. एक्झॅक्टली. तुम्हाला माहितीये ना, काकांना पटवणं इतकं सोपं नाहीये. ए हो ग, किमो सर खरंच ग्रेट आहेत हा. उगीच नाही ते बॉलिवूडच्या स्टार्सना आपल्या तालावर नाचवत. हो, पण आज किमो सर खूप चिडले होते ना. हो ना. आणि गायत्री, तू गडबडलीस की सगळंच चुकायचं ग. हो, आज काहीतरी गडबड नक्कीच होती. हा म्हणजे काहीतरी मिसिंग होतं यार आज. हो म्हणजे शक्यतो तुझ्या बाबतीत असं होत नाही. हा, काय झालं होतं तुला? अगं कदाचित बाबा नव्हते ना म्हणून झालं असेल. खरंच बाबा नव्हते म्हणून की दुसरं कोणी नव्हतं म्हणून? मेरी नींद गई, मेरा चैन गया, कुछ तो होने लगा. ओके 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 स्टॉप इट. आता मला नक्की सांग की कोण मिसिंग होतं, बाबा की कार्तिक? यार तुम्ही गप्प बसा ना. एकतर मला खूप वाईट वाटतंय की आज किमो सर मला खूप ओरडले सगळ्यांसमोर. मला म्हणाले तुझी बॅग घेऊन तू घरी जा. मला कळतच नव्हतं मला काय झालंय. अगं म्हणूनच आम्ही तुला सांगत होतो की जाऊन भेट त्याला. आता कळाले परिणाम. हे ऐका ना, किमो सरांना कळलं नसेल ना ग? हे सगळं थांबवायलाच हवं. मला त्याला भेटायलाच पाहिजे. Why do every day you look more beautiful than yesterday? Hi. Actually, thank you. Gayatri, really thank you. तू इथे आल्याबद्दल. तू इथे येऊन खरंच मला खूप स्पेशल फील केलंयस. Thank you very much. बस. तुझं हे जे काही चाललंय ना ते सगळं थांबव इथे, कळलं? म्हणजे का? तुला कळत नाहीये का तू कसं वागतोयस ते? कळतंय ना. मग पण तुला कळत नाही. आणि काहीतरी आय रिअली मीन इट. यार इनफ. तू माझ्यासाठी जे जे काही करतोयस ना ते सगळं बंद कर.
याचा मला पुढे खूप त्रास होणार आहे, कळतंय तुला? तू हे सगळं तुझ्या बाबांच्या भीतीने बोल. एक मिनिट, बाबांचा इथे काहीही संबंध येत नाही हा. आणि बाबांचं नाव तू घेऊही नकोस, तुझ्या तोंडी शोभत नाही ते. ठीक आहे, ठीक आहे गायत्री, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगातली कुठलीही ताकद, अगदी तुझे बाबा सुद्धा मला तुझ्याशी लग्न करण्यापासून वाचवू शकत नाही. आणि ही माझी कार्तिक राजहंसची कमिटमेंट आहे. कार्तिकची कीर्ती सगळ्यात वरती.